यादीमधील घोळासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। वळूया पुढच्या बातमीकडे। नंदुरबारच्या शहादा शहरामधील मतदान केंद्रावर 2 गटात राडा झाला। शहरामधील प्रभाग क्रमांक 11 महानगरपालिका हायस्कूलच्या मतदान केंद्राबाहेर तुफान हाणामारी झाली आहे आणि शिवीगाळ देखील करण्यात आली आहे। त्यावेळी भाजप आणि जनता विकास आघाडीच्या कार्यकर्ते आपसात भिडल्याचं पाहायला मिळालं। किरकोळ कारणावरून कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि त्यानंतर काही कार्यकर्त्यांकडून लाठ्याकाठ्यांनी मारहाण देखील करण्यात आली। पोलीस वेळीच दाखल झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। नंदुरबारच्या शहादामध्ये मतदान केंद्राबाहेर मोठा राडा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। भाजप आणि जनता विकास आघाडीचे कार्यकर्ते आपसात भिडले। त्यावेळी लाठ्याकाठ्यांनी मारहाण देखील करण्यात आलेली होती। मात्र पोलीस वेळीच दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला। मोठी घटना या ठिकाणी घडणार होती, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सर्वांना पांगवलं। त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे। नंदुरबारच्या शहाद्यामध्ये मतदान केंद्रावर हा राडा झाला। प्रशांत जवेरी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, नंदुरबारच्या शहाद्यामध्ये देखील मोठा राडा आपल्याला पाहायला मिळाला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला। नक्कीच सागर, आपण जर पाहिलं तर नंदुरबार जिल्ह्यात 4 नगरपालिकांसाठी आज मतदान केले जात आहे। तसंच शहाद्यातील जर विचार केला तर शहादा येथे आज मतदान केंद्रावर राडा झालेला आहे। शहादा येथील प्रभाग क्रमांक 11 मध्ये हा तुफान जो राडा आहे तो झालेला आहे। भाजप आणि जनता विकास आघाडीचे जे कार्यकर्ता होते ते आमने सामने आले। किरकोळ कारणावरनं हा वाद झाल्याचं आपल्याला पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। मात्र आता जो पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर आता हा राडा जो आहे तो कुठेतरी निपटण्यात आले आहे। सागर, नक्कीच प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।